मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का या वर्षीच्या आषाढी वारीचा मार्ग कसा असेल, कोठे मुक्काम होईल आणि कोणत्या दिवशी रिंगण असेल? चला मॅपची मदत घेऊन बघूया. तर संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 19 जूनला आळंदीमधून प्रस्थान करेल. 20 आणि 21 तारखेला पुण्यातच मुक्काम असेल. रविवारी 22 जूनला सासवडमध्ये मुक्काम. सोमवारी ही पालखी सासवडमध्येच असेल. पुढे 24 जून रोजी जेजुरीमध्ये मुक्काम. 25 जूनला वाल्हे, त्यानंतर माऊलींचा निरासनान होईल. 26 जूनला लोणंद येथे पालखीचा मुक्काम असेल. 27 तारखेला चांदोबाचा लिंबा येथे उदय रिंगण झाल्यानंतर पालखी तरडगाव येथे मुक्कामी राहील. 28 जूनला फलटण, 29 जूनला बरड, 30 जूनला नाथपुते येथे पालखी मुक्काम करेल. त्यानंतर 1 जुलैला पुरंदवाड येथे पहिले गोल रिंगण होईल. माळशिरस येथे मुक्काम असेल. 3 जुलै वेळापूर येथे ठाकूरबुवांची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होईल. 4 जुलै रोजी भांडीशेगावला उभे रिंगण आणि बाजीरावची विहीर येथे रिंगण झाल्यानंतर पालखी वाकरे येथे पोहोचेल आणि वाकरे येथे गोल रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखी प्रवास करत करत 5 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचेल. 6 तारखेला आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरात नगर प्रदक्षिणा आणि श्रींचे चंद्रभागा स्नान होईल. पुढे 10 जुलैपर्यंत पालखी पंढरपुरातच असेल. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहिण्यास विसरू नका.